निर्णयात त्रुटी राहणार नाही तर सर्वांना न्याय मिळणार, निर्णय बेंचमार्क ठरणार असेल. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतनं झालाय. मॅच फिक्सिंग झाल्यानंच शिंदे दावोसला जाणार आणि पंतप्रधान 12 जानेवारीला महाराष्ट्रात येणार, संजय राऊतांचा आरोप. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासस्थानी खलबतं. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह फणसाळकरही उपस्थित. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. विधान भवनात दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार, आजच्या निकालातून स्पष्ट होणार. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे का, आजच्या निकालातून स्पष्ट होण्याची शक्यता. आमची बाजू सत्याची, वेळ काढूपणा आम्ही नाही त्यांनीच केला. दीपक केसरकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला न्याय मिळणार, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. नार्वेकरांनी न्यायालयात धरून निकाल द्यावा. निकालावेळी विधानसभा अध्यक्ष शिंदेंना भेटत असल्यास नक्कीच संशयाला वाव, अनिल देशमुखांची टीका. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं लागेल. आमदार अपात्रतेवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. अपात्रतेवर आज निर्णय होणार का, नार्वेकरांकडून निकालाच्या वेळेबाबत वकिलांना ईमेल नाही. निर्णय जाहीर करण्याची वेळ कळवायला इतका उशीर का, वकील असीम सरोदेंचा सवाल. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू. लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध, लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांची 14 तास ईडी चौकशी. वायकरांची 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार. मंत्री दीपक केसरकर आणि राज ठाकरेंमध्ये भेट. शिवाजी पार्कमधील येणाऱ्या माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्यासंदर्भात झाली चर्चा. पुणे विद्यापीठ आणि नागपूरच्या कमला नेहरू कॉलेजमधील सीईटी विभागाचा गलथान कारभार समोर. सारथी, बार्टी, महाज्योती सीईटी परीक्षेचा पेपर पुन्हा फुटला. भाजप महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 2019 पेक्षा जास्त जागा लढणार. भाजप सहकारी पक्षांना लोकसभेच्या जागांची परतफेड विधानसभेत करणार, सूत्रांची माहिती. अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप. मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त. सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. महेश जाधवांचीच पैसे खाण्याची कामं, संदीप देशपांडेंचा आरोप.